नमस्ते. माझं नाव केतकी देशपांडे आहे आणि आपण आता पुन्हा भेटतोय कारण BPCS 184 किंवा BPCS 184 आपण ह्या विषयावर बोलत आहोत. तर आज आपण म्हणजे BPCS 184 हा विषय शालेय मानसशास्त्र आणि त्याचा आज चौथा ब्लॉक आपण बघत आहोत. तर चौथा ब्लॉक कोणता आहे तर हस्तक्षेप आणि बालहक्क. या चौथ्या ब्लॉक मध्ये 3 युनिट आहेत म्हणजे 7, 8 आणि 9. तर हस्तक्षेप आणि बालहक्क याच्यावर आपण सुरू करूया चर्चा. तर मग 7वा युनिट कोणता आहे? मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी रेफरल आणि थेरपी. तर शैक्षणिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल शिक्षक आणि शाळा यांना शिक्षण देणे हा एक कठीण प्रयत्न आहे. यात काळजीपूर्वक विचार करणे आणि जाणून बुजून केलेल्या कारवाईचा समावेश आहे. शिक्षक आणि शाळा मुलांची आणि तरुणांची सेवा करण्यासाठी समर्पित आहेत. म्हणजे शिक्षक आणि शाळा मुलांची आणि तरुणांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचा विकास हे म्हणजे तरुणांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे. तर मग ते का समर्पित आहे तर मग तो विकास घडवण्यासाठी. शैक्षणिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल म्हणजे आता विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्या असतात आणि त्या समस्या जाणून घेणे आणि ती समस्या कशी दूर होईल किंवा ती समस्या सोडवण्याबद्दल सुद्धा सोडवण्यासाठी काय केले पाहिजे हे कोणत्याही शिक्षकाला आणि पालकांना सुद्धा समजणे हे अतिशय महत्वाचे आहे. आणि म्हणजे बऱ्याच लोकांना बरंच काही माहिती असतं असं नाहीये. तर मग शैक्षणिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या असलेल्या त्या समस्या ज्या असतील तर मग त्या म्हणजे त्यांना जे माहिती नाहीये त्याबद्दल समस्या असू शकते. म्हणून मग विद्यार्थ्याबद्दल शिक्षक आणि शाळा यांनी शिक्षण देणे तर मग शिक्षक आणि शाळा यांना शिक्षण देणे हा एक कठीण प्रयत्न आहे. आणि याचा म्हणजे हा मुद्दा सांगण्यासाठी पुन्हा मी तोच तारे जमीन पर हा सिनेमा याच्यामध्ये तो एका साध्या शाळेमध्ये असतो ईशान आणि साध्या शाळेतले शिक्षक त्याला प्रॉब्लेम डिस्लेक्सिया असतो पण हे साध्या शाळेतल्या शिक्षकांना माहितीच नाही असं आहे. म्हणून मग शिक्षकांना पण माहिती असायला पाहिजे असं म्हणजे माहिती असायला पाहिजे पण ते माहिती नसतं असं एक आहे. आणि मग त्या मुलावर विनाकारणच सगळे धाक दाखवणे रागवणे वर्गामध्ये अपमान करणे वगैरे असं ते शिक्षकांकडून होऊ शकतं आणि म्हणजे त्या सिनेमामध्ये झालेलं दाखवलेलं आहे. तर मग यांना शिक्षण देणे हा एक कठीण प्रयत्न आहे. म्हणजे काय म्हणतात जाणकार असणे पालक आणि शिक्षकांनी. पालक आणि शिक्षक हे एक जबाबदार समाजाचे व्यक्ती असतात आणि म्हणजे म्हणून मग त्यांनी जाणते बनायला पाहिजे असं आहे. ज्यांना माहिती नाहीये त्यांनी माहिती घेतली पाहिजे असं आहे. तर मग यात काळजीपूर्वक विचार करणे आणि जाणून बुजून केलेल्या कारवाईचा समावेश आहे. तर मग शिक्षक आणि शाळा मुलांची आणि तरुणांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे. म्हणजे तो जर का सिनेमा बघितला आपण इकडे म्हटलेलं आहे शिक्षक आणि शाळा मुलांची आणि तरुणांची सेवा करण्यासाठी समर्पित आहेत. तर मग जर का उगाच म्हणजे त्या मुलाला आधीच एक समस्या आहे आणि त्या समस्येच्या नावाखाली रागवणं वर्गामध्ये अपमान करणं वगैरे हे म्हणजे ते सेवा करण्यासाठी नाहीये असं होऊन जातं ना. मग ते काहीतरी वेगळंच चाललेलं असतं.
तर मग शिक्षक आणि शाळा मुलांची आणि तरुणांची सेवा करण्यासाठी समर्पित आहेत. म्हणजे शिक्षक आणि पालक हे तिघही जाणते बनले तर मग असं म्हणता येईल शिक्षक आणि शाळा मुलांची आणि तरुणांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे. पण त्याच्यासाठी जाणते बनायची गरज आहे, असं आहे, बनायला पाहिजे म्हणजे. मग शिक्षक आणि शाळा सतत प्रयत्न करत असतात. आयडेंटिफिकेशन, ओळखा म्हणजे याची ओळख ओळख किंवा आयडेंटिफिकेशन, मूल्यांकन, धोरणे आणि हस्तक्षेप विकसित करणे. या 4 भागांमध्ये शिक्षक आणि शाळा सतत प्रयत्न करत असते. समस्या ओळखणे हे पण खूप गरजेचं असतं. तर मग समस्या ओळखणे, मूल्यांकन, धोरणे म्हणजे शाळा कोणती धोरणं आहेत, शाळेची कोणती धोरणे आहेत, आणि हस्तक्षेप म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा जास्त करून कोणत्याही विद्यार्थ्याला म्हणजे काही विद्यार्थी पण असतील पण एका विद्यार्थ्याला समस्या आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी हस्तक्षेप विकसित करणे. मग पुन्हा ते तारे जमीन पर मध्ये ईशान बरोबर जे झालं आहे ते हस्तक्षेप झालेला आहे. म्हणजे त्याची समस्या आणि सुटलेली आहे. तर समस्येची ओळख, मग मूल्यांकन. समस्या ओळखता येते जेव्हा मूल्यांकन करता येतं. बऱ्याच वेळा जेव्हा मूल्यांकन करता येतं तेव्हा समस्या ओळखता येते. मग म्हणजे काही जणांना आता बघितल्या समजू शकेल, पण कधी कधी म्हणजे ते समजू शकेल पण त्याची खात्री पण करून घ्यायची असते, नक्की हीच समस्या आहे ना, त्याच्यासाठी मूल्यांकन करणे गरजेचे असते. मूल्यांकनामुळे होणारी ओळख, समस्येची ओळख, धोरणे आणि हस्तक्षेप विकसित करणे ते विद्यार्थ्यांना त्यांची शाळा आणि बाहेरील क्षमता वाढवण्यास मदत करेल. आणि एकंदर शाळा आणि शिक्षक हे कशासाठी असतात तर मग ते विद्यार्थ्यांची क्षमता वाढवण्यासाठी असतात आणि त्यांचा सगळ्या क्षेत्रांमध्ये विकास होईल याची काळजी घेत असतात. तर मग ते प्रयत्न कशासाठी करत असतात? समस्येची ओळख, मूल्यांकन, धोरणे आणि हस्तक्षेप विकसित करणे. आणि मग हे प्रयत्न सतत झाले, सतत चालूच असतात हे प्रयत्न, आणि मग त्या विद्यार्थ्यांना त्यांची शाळा आणि बाहेरील क्षमता वाढवण्यास आणि त्यांचा विकास घडवण्यासाठी मदत करत असतात. जेव्हा ते या 4 भागांमध्ये सतत प्रयत्न करत असतात. तर मग विशेष शिक्षण शिक्षक म्हणजे आता पुन्हा तो तारे जमीन पर डिस्लेक्सिया झालेला असतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना समस्या आहेत किंवा म्हणजे काही विद्यार्थ्यांना आता बोलता येत नाही, ऐकता येत नाही, दिसत नाही, किंवा बुद्धिअंक खूप कमी असतो, तर मग हे सगळे विशेष विद्यार्थी असतात. आणि जास्त करून शिक्षण समस्या ज्या असतात म्हणजे लर्निंग डिसऑर्डर्स ज्या विद्यार्थ्यांना असतात ते सगळे विशेष विद्यार्थी असतात. म्हणजे बुद्धिअंक सामान्यापेक्षा कमी असतो, किंवा मग कोणतेही ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, जास्त म्हणजे शिक्षण म्हटलं तर डोळे आणि कान जास्त त्याचा उपयोग केला जातो शिक्षण घेण्यासाठी. आणि असं पण आहे की तुम्ही जे वाचता, तुम्ही जे बघता, नेत्रांद्वारे
आपल्याला 80% जगाची माहिती जगाची माहिती मिळत असते आणि 11% ऐकून मिळत असते, म्हणजे कानामुळे मिळत असते. म्हणजे हे दोन्ही जर का त्याची बेरीज केली तर मग ते 91% होतात. आणि म्हणून मग म्हणजे आपण जर का टीव्ही बघितला किंवा हे सगळे ऑनलाईन कार्यक्रम चालू आहेत शिक्षणासाठी, तर मग ते 91% आपण माहिती त्याची घेत असतो. हे आपल्याला आपल्या लक्षात सहजी राहत असतं, कारण ते 91% मुळातच असतं. आणि मग उरलेले 9% जे आहेत ते बाकी 3 ज्ञानेंद्रिया ज्या आहेत, तर मग ते त्यांच्यातर्फे आपल्याला माहिती मिळत असते. तर मग विशेष शिक्षण शिक्षक, त्यांना स्पेशल एज्युकेटर्स असं म्हणतात, कारण ते विशेष विद्यार्थ्यांकडे किंवा विशेष विद्यार्थ्यांची क्षमता वाढवण्यास आणि त्यांचा विकास घडवून आणण्यास कार्यरत असतात. तर शिक्षक, विशेष शिक्षण शिक्षक आणि विशेष विद्यार्थी म्हणजे ज्यांचा बुद्धिअंक सामान्यापेक्षा कमी असतो, ज्यांना लर्निंग डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे डिस्लेक्सिया सारखे. आणि मागच्या चर्चेमध्ये आपण बघितलं की लर्निंग डिसऑर्डर्स कोणत्या कोणत्या असतात, म्हणजे डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया, नॉन व्हर्बल लर्निंग बिहेवियर, नॉन व्हर्बल बिहेवियर लर्निंग शिक्षण, असे हे सगळे विशेष विद्यार्थी असतात. तर म्हणजे तुमचे कोणतेही ज्ञानेंद्रिय जेव्हा नीट काम करत नसतात, तेव्हा तुम्ही एक विशेष, म्हणजे तेव्हा कोणीही एक विशेष व्यक्ती बनते. तर शिक्षक, विशेष शिक्षण शिक्षक, स्पेशल एज्युकेटर्स, समुपदेशक, काउन्सिलर्स, शाळेचे सामाजिक कार्यकर्ते, सोशल वर्कर्स आणि शालेय मानसशास्त्रज्ञ, स्कूल सायकॉलॉजिस्ट, या सर्वांमध्ये अशी क्षमता आहे जी भावनिक आणि वर्तणूक असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊ शकतात. भावनिक आणि वर्तणूक, इमोशनल बिहेवियरल डिसऑर्डर, अशी क्षमता आहे जी भावनिक आणि वर्तणूक डिसऑर्डर असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊ शकतात. मग शिक्षक, विशेष शिक्षण शिक्षक, समुपदेशक, शाळेचे सामाजिक कार्यकर्ते आणि शालेय मानसशास्त्रज्ञ या सर्वांमध्ये अशी क्षमता आहे जी भावनिक आणि वर्तणूक असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊ शकतात. दस्तऐवजीकरण, ओळख संबंधित मूलभूत ज्ञान दृष्टिकोन विस्तृत करण्यासाठी विशेषतः वर्ग शिक्षकांसाठी खूप पुढे जाऊ शकतात. हे ते ज्ञान थेट वर्गात लागू करू शकतात. मग शालेय मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्य विशेषज्ञ आणि इतर विशेष सेवा प्रदाते शिक्षक, शाळा आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह काम करण्यास सुरुवात करत आहेत. आता थोडीफार म्हणजे एकंदर समाज जरा थोडासा जाणकार होतोय असं म्हणता येईल. म्हणून मग शालेय मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्य विशेषज्ञ आणि इतर विशेष सेवा प्रदाते शिक्षक शाळा आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह काम करण्यास सुरुवात करत आहे. भावनिक अशांतता आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या शालेय विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त आणि सकारात्मक शिक्षणाच्या संधींना चालना देण्यासाठी आहेत. तर भावनिक अशांतता, तुम्ही जर का भावनिक अशांत असाल, तुम्ही म्हणजे कोणीही विद्यार्थी भावनिक अशांतता अनुभवत असेल, तर मग अभ्यासामध्ये लक्ष लागणारच नाही, कोणत्याही कार्यामध्ये लक्ष लागणारच नाही. आणि वर्तणुकीशी संबंधित म्हणजे भावनिक अशांतता असते आणि मग वर्तणुकीमध्ये सुद्धा ती अशांतता दिसून येत असते. तर मग भावनिक अशांतता आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त आणि सकारात्मक शिक्षणाच्या संधींना चालना देण्यासाठी आहे. विशेष सेवा प्रदाते शिक्षक म्हणजे
ज्यांना म्हणजे बोलता येत नसतं ते बोलता यायला पाहिजे, म्हणून मग म्हणजे पुन्हा ते असंच झालं की तो तारे जमीन पर सिनेमामध्ये एक म्हणजे थेरपी दिली जाते, जिथे म्हणजे पेन्सिलच्या ऐवजी आधी पेन्सिल किंवा पेनच्या ऐवजी, जास्त करून पेन्सिलच्या ऐवजी म्हणजे बोटानेच लिहिलं जातं. आणि मग म्हणजे काय उच्चार शब्द वगैरे हे असे कायमस्वरूपी लक्षात राहतील, आणि मग जी समस्या आहे ती समस्या राहणार नाही याची काळजी घेतली जाते. मग इतर विशेष सेवा प्रदाते शिक्षक असा आहे. तर मग इतर विशेष सेवा प्रदाते शिक्षक हे अशी कामं करत असतात किंवा अशी कार्य करत असतात की कोणाला काही समस्या आहे आणि जर का ती समस्या सोडवता येत असेल, असं म्हणता येईल की विशेष सेवा प्रदाते शिक्षक म्हणजे थेरपिस्ट, किंवा थेरपी म्हटल्यानंतर एक काळखंड राहतो. पण जर का शिक्षकच थेरपी देत असेल तर मग ते म्हणजे तो किंवा ती शिक्षक विशेष सेवा प्रदाते शिक्षक होऊन जातात असं आहे. तर मग शालेय मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्य विशेषज्ञ आणि इतर विशेष सेवा प्रदाते शिक्षक शाळा आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह काम करण्यास सुरुवात करत आहेत. भावनिक अशांतता आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त आणि सकारात्मक शिक्षणाच्या संधींना चालना देण्यासाठी आहे. तर शिक्षक आणि शाळा सामान्यपणे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांचे स्वरूप समजून घेतात. त्यामुळे शिक्षण विषयक कार्यक्रमांना सुधारण्याची खूप चांगली संधी आहे. आणि कशी काय संधी आहे, तर मग ते कल्याण किंवा वेलबिंग म्हटल्यानंतर शिकणे, लर्निंग आणि शैक्षणिक प्रगती, अकॅडमिक प्रोग्रेस. तर शिक्षक आणि शाळा सामान्यपणे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांचे स्वरूप समजून घेते. म्हणजे अशांतता आहे का, आणि त्या अशांततेचे कारण काय आहे हे पण बऱ्याच वेळा कळते. तर म्हणजे भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांचे स्वरूप समजून घेतात. त्यामुळे शिक्षण विषयक कार्यक्रमांना सुधारण्याची खूप म्हणजे या कार्यक्रम जे शिक्षण विषयक कार्यक्रम असतात ते या तीन भागांमध्ये जास्त करून काम करत असतात किंवा कार्य करत असतात. तर मग ते कल्याण, वेलबिंग, शिकणे, लर्निंग म्हणजे कोणीही विद्यार्थी जास्त चांगल्या प्रकारे आणि गतिशील प्रकारे शिक्षण होऊ शकतं का, किंवा कशी शिकेल हे शिकणे, हे लर्निंग. तर मग कल्याण, शिकणे आणि शैक्षणिक प्रगती, म्हणजे शिक्षणानंतर शैक्षणिक प्रगती होतेच. तर या तीन स्तरांवर भागांमध्ये शिक्षण विषयक कार्यक्रम कार्यरत असतात. तर ते कल्याण, वेलबिंग, शिकणे, लर्निंग आणि शैक्षणिक प्रगती, अकॅडमिक किंवा एज्युकेशनल प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंट असं म्हणतात. तर आता वेगवेगळ्या थेरपी किंवा उपचार काय आहेत. आर्ट थेरपी, आपण समुपदेशन या विषयामध्ये आर्ट थेरपी बघितली आहे. आणि आता म्हणजे विशेष सेवा प्रदाते शिक्षक म्हणजे जर का कोणत्याही विद्यार्थ्याला आर्ट थेरपी द्यायची गरज असेल आणि त्या शिक्षकाने आर्ट थेरपीचा कोर्स केला आहे आणि सर्टिफिकेट वगैरे सुद्धा मिळवलेलं आहे, तर मग जे उपचार प्रदान करतात समस्या सुटण्यासाठी, विद्यार्थ्याच्या समस्या सुटण्यासाठी,
ते विशेष सेवा प्रदाते शिक्षक असं म्हणता येईल, आर्ट थेरपिस्ट. तर आर्ट थेरपी हा थेरपीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये क्लायंट स्वतःला कलात्मकरित्या व्यक्त करून संवाद साधतो. आणि मग क्लायंट समस्यांचे निराकरण करण्यासाठी कला बनवण्याच्या काल्पनिक प्रक्रियेचा वापर करतो. तर मग ही कला चित्र काढण्यामध्ये असेल, चित्र रंगवण्यामध्ये असेल, काही नवीन क्रिएटिव्हिटी असेल, म्हणजे एखादं वाद्य वाजवण्यामध्ये असेल, गायनामध्ये असेल वगैरे असं आपल्याला म्हणता येईल. तर मग क्लायंट समस्यांचे निराकरण करण्यासाठी कला बनवण्याच्या काल्पनिक प्रक्रियेचा वापर करतो. आणि काल्पनिक प्रक्रियेचा वापर म्हणजे कला बनवण्याच्या काल्पनिक म्हणजे कला जी आहे ते आपण व्यक्त करत असतो. तर मग ते व्यक्त बऱ्याच वेळा म्हणजे हे जे विशेष सेवा प्रदाते शिक्षक जे असतात किंवा आर्ट थेरपिस्ट आपल्याला म्हणता येईल, कारण आपण आता आर्ट थेरपी बद्दल बोलतोय. तर कसं आणि किती हे व्यक्त केलं पाहिजे याच्यावर सुद्धा मार्गदर्शन असतं. तर कलात्मकरित्या व्यक्त करून संवाद साधतो. क्लायंट समस्यांचे निराकरण करण्यासाठी कला बनवण्याच्या काल्पनिक प्रक्रियेचा वापर करतो. आणि कला बनवण्यामध्ये कसं आणि किती व्यक्त केलं पाहिजे हे पण म्हणजे पहिल्यांदा नाही सांगणार कदाचित, पण हे असं केलं तर किंवा हे अशा प्रकारे असं म्हणजे एक थोडाफार मार्गदर्शन देत असतात. आणि ते सुद्धा क्लायंटने विचारल्यानंतर, म्हणजे स्वतःहून देईलच असं नाहीये, क्लायंट विचारतो आणि एक साधारणपणे म्हणजे आपल्याकडे कोणती साधने आहेत आणि त्या साधनांचा कसा वापर करता येईल हे जर का क्लायंटला कळत नसेल तर मग मार्गदर्शन घेत असतो क्लायंट. आणि म्हणजे आर्ट थेरपिस्ट मार्गदर्शन देत असतो. मग आर्ट थेरपी विकसित, सुधारणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी देखील वापरली जाते. डेव्हलपमेंट, मग क्युरिंग सुधारणे आणि व्यवस्थापित म्हणजे मॅनेजमेंट. आर्ट थेरपी विकसित, सुधारणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी देखील वापरली जाते. आणि काय विकसित, सुधारणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी, तर वागणूक आणि भावना, तणाव कमी करणे, आत्मसन्मान आणि जागरूकता सुधारणे. तर आर्ट थेरपी विकसित, सुधारणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी देखील वापरली जाते. वागणूक आणि भावना, तणाव कमी करणे आणि आत्मसन्मान आणि जागरूकता सुधारणे. जशी आर्ट थेरपी आपण बघितली होती तशी समुपदेशनामध्ये प्ले थेरपी ही सुद्धा आपण याच्यावर सुद्धा संवाद साधला होता किंवा चर्चा केली होती. तर म्हणजे आर्ट थेरपीमध्ये कला या साधनाचा उपयोग केला जातो. आणि प्ले थेरपीमध्ये प्ले म्हणजे प्लेचा वापर केला जातो. तर प्ले थेरपीमध्ये मुलांना संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांबद्दल खेळाच्या माध्यमातून बोलण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. प्ले म्हणजे नाटक असं म्हणता येईल. तर मग त्यांच्या समस्यांबद्दल खेळाच्या माध्यमातून, प्ले म्हणजे खेळ आणि नाटक किंवा खेळ, प्ले थेरपीमध्ये मुलांना संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांबद्दल खेळाच्या माध्यमातून बोलण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. म्हणजे लहानपणी जास्त करून मुली असं
आपण शिक्षक बनतो आणि किंवा मुली शिक्षिका बनतात आणि खेळत असतात. तर मग शाळा शाळा खेळणे असं म्हणता येईल त्याला. तर मग प्ले थेरपीमध्ये मुलांना संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांबद्दल खेळाच्या माध्यमातून बोलण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ते सर्व गोष्टींसाठी आहे ज्यांना त्यांना शब्दांमध्ये बोलण्यात किंवा संदर्भित करण्यात अडचण येऊ शकते. तर एक परिणाम म्हणून प्ले थेरपीचा विस्तार केला गेला आहे आणि ज्यात विविध प्रकार समाविष्ट आहेत. तर मग कोणते खेळ असतात किंवा कोणते खेळ प्ले थेरपीमध्ये आहेत? तर मग ते रेखाचित्र, चित्र काढणे, रेखाचित्र म्हणजे म्हणता येईल शेडिंग, मग चित्रकला, नृत्य, नाटक, चळवळ, कविता, कथा सांगणे इत्यादी. नृत्य एक आहे, नाटक आहे आणि कविता, कथा सांगणे असं म्हणता येईल. चळवळ म्हणजे परफॉर्मन्स असं आहे. तर मग म्हणजे आणि जर का आता हे आपण शाळा मानसशास्त्र या विषयावर चर्चा करत आहोत, पण परफॉर्मन्स किंवा चळवळ परफॉर्मन्स हे म्हणजे विद्यार्थी मोठे झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा परफॉर्मन्स चाचण्या असतात. तर मग म्हणजे परफॉर्मन्स चाचण्या असं एक सिच्युएशनल टेस्ट असं म्हणता येईल त्याला. तर मग एका परिस्थितीमध्ये कोणीही कसं वागेल हे बघितलं जातं आणि त्याचं मूल्यांकन केलं जातं. तर मग रेखाचित्र, शेडिंग, चित्रकला, चित्र काढणे, नृत्य, लहान मुलांना नृत्य करायला आवडत असतं. नाटक नाटक करण्यामध्ये सगळेच अगदी असतील, सगळे अगदी खूप चांगले असतील असं नाहीये विद्यार्थी. नृत्य, नाटक, परफॉर्मन्स, कविता, लहान मुलांना आणि 7वी-8वीतल्या मुलांना विद्यार्थिनींना कविता करायला आवडत असतं आणि 7वी-8वी मध्ये प्रत्येकाला कवी किंवा कवयित्री बनायचं असतं, कारण आम्ही कविता लिहितोय असं एक म्हणजे एक थोडस आपण छान असं एक फिलिंग असतं, फील गुड असतं कविता. कथा सांगणे आणि म्हणजे कथा सांगणे किंवा म्हणजे त्याला प्रोज म्हणता येईल किंवा भाषा आपल्या शैक्षणिक किंवा शिक्षण सिलेबसमध्ये भाषा ही असतेच ना. इंग्लिश असू दे, मराठी असू दे, कंपल्सरी भाषा असते आणि त्या भाषेचे प्रश्नपत्रिका जर का बघितली तर भाषेवरच असतं ना. एक निबंध लिहा, कविता नाही जास्त करून विचारत, पण निबंध लिहा असं एक असतंच. तर मग ते निबंध लिहितो आपण, ते म्हणजे एक थोडंसं कथा सांगणे असं पण असू शकतं किंवा एक म्हणजे काय एक असा समूह आहे मुलांचा आणि त्यातल्या त्यात सर्वात मोठं कोण असेल ते कथा सांगतात वगैरे. तर रेखाचित्र, चित्रकला, नृत्य, नाटक, परफॉर्मन्स, कविता, कथा सांगणे इत्यादी या प्रकारांमध्ये प्ले थेरपी ही वापरली जाते. नृत्य जर का म्हटलं तर ते आता डान्स रियालिटी शोज खूप निघालेले आहेत आणि ते एवढे का निघालेले आहेत, एकंदर मुलांना नृत्य करायला आवडत असतं आणि म्हणजे मुलांनी नृत्य केलं एकतर म्हणजे त्यांची शारीरिक वाढ पण होते आणि म्हणजे मुलंच असतात ना ती, म्हणून मग काय कोणी असं कोणी एकदम नृत्य करू नकोस असं नाही सांगत माझ्या अंदाजे.
तर रेखाचित्र, चित्रकला, नृत्य, नाटक, परफॉर्मन्स, कविता, कथा सांगणे इत्यादी. तर मग आर्ट थेरपी, प्ले थेरपी ही मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी संदर्भ आणि थेरपी या युनिटमध्ये आपण बघितलं. आणि आता या युनिटमधल्या महत्वाच्या अटी काय आहेत तर रेफरल. तर व्यावसायिकांच्या टीमद्वारे पुरेशी माहिती गोळा करण्यासाठी डिझाईन केलेली एक महत्वपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया. म्हणजे कोणत्याही शिक्षकाला जर का असं वाटलं की एखाद्या विद्यार्थ्याला समस्या आहे काहीतरी आणि जर का शिक्षक ती समस्या सोडवू शकत नसेल किंवा ती समस्या ओळखण्यासाठी सुद्धा त्या विद्यार्थ्याला विचारलं जाईल की या शिक्षकांची बोल किंवा या समुपदेशक शाळेमधले जे समुपदेशक असतात त्यांच्याशी बोलायला चालेल का, थांबलास तू तर शाळेनंतर थोडा वेळ वगैरे, असं एक थोडस म्हणजे नक्की समस्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी, हे ओळखण्यासाठी रेफरल किंवा बऱ्याच वेळा समस्या जाणून पण घेतली जाते, ओळखली पण जाते, पण ती सोडवू नाही शकत. मग कोण जास्त चांगली सोडवू शकेल ती, तर त्याला म्हणतात रेफरल. तर व्यावसायिकांच्या टीमद्वारे पुरेशी माहिती गोळा करण्यासाठी डिझाईन केलेली एक महत्वपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया. मग दुसरं आहे वर्तन सुधारणे, बिहेवियर मॉडिफिकेशन. हे गृहीतक आहे, म्हणजे वर्तन सुधारणेमध्ये गृहीतक आहे की ओळखण्यायोग्य आणि मोजता येण्याजोगे वर्तन हे बदलासाठी चांगले लक्ष आहे. तर समस्या असेल किंवा समस्याच असायला पाहिजे असं नाही, पण ओळख आणि मोजता येईल, म्हणजे परफॉर्मन्स मोजता येईल असं हे आपल्याला जे बाह्य वर्तन दिसतं त्याच्यावरून समस्या आहे का नाही हे ओळखता येतं. आणि समस्या नाहीये तर मग म्हणजे काही जणांचं वर्तन असं असतं की समस्याच नाहीये काही, आणि सतत ते म्हणजे वरतीच त्यांचा काय म्हणतात कार्यशीलता हा त्यांचा आलेख असतो, असं वरती झुकणारा, वरती जाणारा. तर बिहेवियर मॉडिफिकेशन हे गृहीतक आहे की ओळखण्यायोग्य आणि मोजता येण्याजोगे वर्तन हे बदलासाठी चांगले लक्ष आहे. म्हणजे वर्तनच आपल्याला जे बाह्य वर्तन आहे तेच मोजता येईल आणि ओळखता येईल, आणि मग ते जर का समस्या असेल मग ते सुधारता पण येईल. आणि ते सुधारण्यासाठी सुद्धा वर्तन हेच मोजलं जात असतं. बिहेवियर मॉडिफिकेशन थेरपी या आता साधारणपणे एखाद्या विद्यार्थ्याला कुत्र्यांची खूप भीती वाटते आणि म्हणजे काय कुत्रा आला की मग तो पळून जायला लागेल किंवा कुत्र्याला टाळायला लागेल. आणि म्हणजे याच्यावरून आपल्याला ओळखता येईल की त्या विद्यार्थ्याला कुत्र्याची खूप भीती वाटते. म्हणून मग पहिल्यांदा काय त्या विद्यार्थ्याला शांत केलं जाईल, त्याचे मन शांत केले जाईल, आणि मग एक खेळण्यातला कुत्रा दिला जाईल. मग त्या खेळण्यातल्या कुत्र्याने म्हणजे त्याला काहीच फरक नाही, म्हणजे काय एवढं काही घाबरत नाही तो. आणि मग एक छोटं कुत्र्याचं पिल्लू असेल जे खूप चांगलं म्हणजे पूर्वात येण्यासारखं असेल. तर आणि मग मोठा कुत्रा वगैरे हे आपण वर्तनच बघत असतो ना, हे वर्तनच मोजले जात असते. तर वर्तन सुधारणे बिहेवियर मॉडिफिकेशन हे गृहीतक आहे की ओळखण्यायोग्य आणि मोजता येण्याजोगे वर्तन हे बदलासाठी चांगले लक्ष आहेत. आणि बाह्य वर्तन, तर मग वर्तन सुधारणे हे कोणत्या स्तरावर असतं तर ते बाह्य वर्तनाच्या स्तरावर. आपण काय विचार करतोय
हे पण एक वर्तनच आहे. विचार करणे हे पण एक वर्तन जरी असलं तरी सुद्धा ते बाह्य नाहीये. आपले विचार कोणाला दिसू शकत नसतात किंवा त्या विद्यार्थ्याचे विचार सुद्धा कोणाला दिसू शकणार नाहीत. साधारणपणे असे विचार असतील हे बाह्य वर्तनावरून आपल्याला अनुमान लावता येईल त्याचा. तर वर्तनाचे दोन प्रकार असतात, बाह्य आणि अंतर्गत. तर वर्तन सुधारणे हे बाह्य वर्तनावरच असते आणि बऱ्याच वेळा अंतर्गत वर्तन जेव्हा विचार करण्याची पद्धत वगैरे हे सुधारल्यानंतरच बाह्य वर्तन सुधारता येईल. म्हणजे त्या कुत्र्याची भीती पहिल्यांदा घालवायची, तर भीती ही आपल्याला दिसू शकत नसते, ते बाह्य वर्तनावरून दिसून येते. तर बाह्य वर्तन सुधारणे आणि त्याच्यासाठी अंतर्गत वर्तन सुद्धा हे पहिल्यांदा अंतर्गत वर्तन सुधारते आणि मग बाह्य वर्तन सुधारते असं आहे. तर बिहेवियर मॉडिफिकेशन किंवा वर्तन सुधारणे. मग मजबूतीकरण, याला रिइन्फोर्समेंट असं म्हटलं आहे. ते अनुसरण करत असलेल्या कृतींची भविष्यातील संभाव्यता वाढवते. म्हणजे आता एखाद्याला बक्षीस मिळालं एका विशिष्ट वर्तणुकी बाबतीत, खूप चांगला म्हणजे खूप चांगले गुण मिळवले, पहिलं आलं वगैरे असं, आणि नंतर मग त्या विद्यार्थ्याचं कौतुक झालं, तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटू शकतं की, किंवा साधारणपणे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय आवडतात आणि जे विषय आवडतात, आता कोणाला जर का इतिहास आवडत असेल कोणाला आणि त्या इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले, तर मग ते इतिहासाचा अभ्यास करण्याची प्रेरणा ही जास्त होते. आणि म्हणजे चांगले पैकीच्या पैकी मार्क मिळाले आणि मग ती प्रेरणा वाढली त्या विद्यार्थ्याची, तर मग ते म्हणजे मजबूतीकरण. ते अनुसरण करत असलेली कृतींची भविष्यातील संभाव्यता वाढवते. आणि मग सकारात्मक मजबूतीकरण, तर मग पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट, म्हणजे योग्य वर्तनानंतर सादर केले जाणारे विद्यार्थ्याला सकारात्मक किंवा आनंद देणारे पुरस्कार. म्हणजे कोणत्याही खेळामध्ये सर्वात जास्त खेळला गेला आणि मग म्हणजे गोल्ड मेडल मिळतो, तर मग ते सकारात्मक मजबूत. बक्षीस म्हटलं की मग ते सकारात्मक मजबूतीकरण असतं. मग ते बक्षीस कोणत्याही म्हणजे कौतुक असू दे, नाहीतर एखादी वस्तू असू दे, म्हणजे इच्छित वर्तन वाढवण्यासाठी मजबूतीकरणाचा एक प्रकार म्हणून सेवा करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती काढून टाकणे. म्हणजे आता एक साधारण असं बऱ्याच वेळा असतं ना की 10वी-12वी आली की घरातला टीव्ही काढला जातो. घरातली मुलं म्हणजे मुलगी मुलगा किंवा भावंडांपैकी सुद्धा कोणी एक 10वी-12वी मध्ये असेल तर बोर्डाची परीक्षा टीव्हीच काढला जातो. तर मग टीव्ही काढला जातो म्हणजे बंद केला जातो आणि ते बंद करण्याचं निर्दिष्ट काय असतं, तर आता टीव्ही बंद केलेला आहे, आता व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि चांगले मार्क मिळवायचे आहेत, ते म्हणजे नकारात्मक मजबूतीकरण. म्हणजे तर इच्छित वर्तन वाढवण्यासाठी मजबूतीकरणाचा एक प्रकार, इच्छित वर्तन वाढवण्यासाठी अभ्यास करणं हे सगळ्यांच्याच, जेव्हा कोणी विद्यार्थी बोर्डाच्या वर्षात असेल तर मग अभ्यास करणे हे इच्छित वर्तन आहे. आणि इच्छित वर्तन वाढवण्यासाठी मजबूतीकरणाचा एक प्रकार म्हणून एक टीव्ही बघितला जातो ना, काय फारच कंटाळा आलेला आहे आता, जरा बघूया आपण एखादं गाणं वगैरे लागलं असेल तर, असा एक साधारण म्हणजे कंटाळा जरी आला आणि टीव्ही लावला
तर मग तो टीव्ही लावायचा नाहीये असा एक प्रकार म्हणून सेवा करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती काढून टाकणे, टीव्ही काढून टाकणे किंवा टीव्ही बंद करणे, तर नकारात्मक मजबुतीकरण. आणि मग शिक्षा, तर वर्गाबाहेर उभं राहणे वगैरे. तर अवांछित वर्तन कमी करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीचे सादरीकरण, तर असं आहे. किंवा शिक्षा देणे. तर मग ही म्हणजे या म्हणजे महत्वाच्या अटी आहेत मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी संदर्भ आणि थेरपी. कला थेरपी एक तंत्र जी कलाचा वापर, संप्रेषण आणि स्वतः अभिव्यक्ती किंवा व्हिज्युअल स्वरूप म्हणून वापरण्यावर आधारित आहे, ज्याद्वारे ग्राहक त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. आणि मग प्ले थेरपी किंवा कला थेरपीला आर्ट थेरपी असं म्हटलं गेलंय. प्ले थेरपी क्लायंटला मनोसामाजिक चिंता टाळण्यासाठी किंवा त्यावर उपाय शोधण्यात मदत करण्यासाठी थेरपिस्ट द्वारे सादर केलेली आणि संरचित प्ले प्रक्रिया आणि इष्टतम विकास साधण्यासाठी, म्हणजे ते म्हणजे प्ले थेरपी. मग बाल केंद्रित प्ले थेरपी एक दृष्टिकोन ज्यामध्ये थेरपिस्टचा असा विश्वास आहे की मुलांमध्ये सकारात्मकपणे स्वनिर्देशित होण्याची आणि बरे होण्याची जन्मजात क्षमता असते. खालील गोष्टींसह सुरक्षित वातावरण प्रदान केले असल्यास ते आहे, तर उबदार म्हणजे वॉर्मथ, बिनशर्त सकारात्मक संबंध, अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिलेशन किंवा रिगार्ड, आणि थेरपिस्ट द्वारे सहानुभूतीपूर्ण समज. तर ते म्हणजे बाल केंद्रित प्ले थेरपी. तर 8वा युनिट म्हणजे मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी उपचारात्मक हस्तक्षेप. संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी हस्तक्षेप आणि इतर समुपदेशन कौशल्ये वापरली जातात. ते सपोर्ट विद्यार्थ्याची म्हणजे विद्यार्थ्याच्या समस्येला सपोर्ट करत असतात, म्हणजे समस्या सोडवण्यासाठी त्या विद्यार्थ्याला सपोर्ट करत असतात, त्यांची वाढ वाढवण्यासाठी, विद्यार्थ्याचा विकास होण्यासाठी आणि वाढवण्यासाठी म्हणजे वाढ होण्यासाठी सुद्धा, व्यवस्थित वाढ होण्यासाठी इतर समुपदेशन कौशल्ये वापरली जातात. ते म्हणजे सामाजिक कौशल्य प्रशिक्षण, सोशल स्किल्स ट्रेनिंग, सामाजिक कौशल्य प्रशिक्षण. REBT म्हणजे त्याला रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी असं म्हटलं गेलंय. आणि समस्या सोडवण्याची थेरपी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग थेरपी किंवा सोल्युशन फोकस्ड थेरपी. समस्या सोडवण्याची थेरपी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग थेरपी. याला म्हणजे सोल्युशन फोकस्ड थेरपी सुद्धा म्हणता येईल समस्या सोडवण्याची थेरपीला. तर सामाजिक कौशल्य प्रशिक्षण हे प्राथमिक सामाजिक कमतरता वैशिष्ट्यपूर्ण मुलांचे समजून घेण्यासाठी एक लागू उपाय आहे. हे बालपणीच्या इतर अनेक समस्यांवर देखील लागू केले गेले आहे. ते मुलांसोबत वापरले जाऊ शकते. म्हणजे कोणत्या मुलांसोबत? ऑटिझम आणि चिंता, म्हणजे अँझायटी आणि ऑटिझम, ऑटिस्टिक विद्यार्थ्यांबरोबर, भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या इत्यादी, इमोशनल अँड बिहेवियरल डिसऑर्डर. तर मानस शैक्षणिक कार्यक्रम आणि दृष्टिकोन यांचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव पडतो. मानस शैक्षणिक कार्यक्रम आणि शाळा आधारित सहाय्य विद्यार्थ्यांच्या गरजा पाहण्यासाठी मदत करू शकतात. हे एक प्रभावी सहयोगी हस्तक्षेप डिझाईन करून आहे. हा उपचारात्मक हस्तक्षेप यात मदत करू शकतो. विद्यार्थ्याचे अयोग्य वर्तन रोखणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि वर्तन सुधारणे, आणि ते वैयक्तिकरित्या किंवा गटामध्ये प्रशासित केले जाऊ शकते. शाळा आणि प्रशासन हे ओळखत आहे की प्रभावी व्यावसायिक विकास यासाठी मदत करू शकतो, तर मग ते शिक्षणात सुधारणा, अयोग्य वर्तन टाळणे आणि अशा प्रकारे शाळेच्या पर्यावरणाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. स्कूल एन्व्हायरमेंट.
शाळेच्या पर्यावरणाची पुनर्रचना शिक्षक आणि समुपदेशक यांच्या मदतीने केले जाऊ शकते. तसेच पालक, समुदाय सदस्य, प्रशासक आणि सहाय्यक कर्मचारी हस्तक्षेप मुलांना स्वचर्चा किंवा आतील भाषण वापरण्यात मदत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रणनीती आहेत, स्ट्रॅटेजीज आणि सेल्फ टॉक किंवा इंट्रोस्पेक्शन असं म्हणता येईल. मग तर्कशुद्ध भावनिक वर्तणूक थेरपी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, REBT यांच्या स्वतःच्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या तर्कहीन आणि चुकीच्या विचारांना आव्हान देण्यास आणि सकारात्मक आणि तर्कशुद्ध मार्गांनी विचार करण्याची सवय विकसित करण्यास मदत करते. स्ट्रेस इनोक्युलेशन थेरपी, तणावाच्या प्रभावांना हाताळण्यासाठी आणि सोडवण्याची थेरपी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा सोल्युशन फोकस्ड थेरपी ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे जी लोकांना येणाऱ्या अडचणी आणि तणावपूर्ण समस्यांचे विस्तृत श्रेणीशी अधिक सामोरे जाण्यास मदत करते. मग सामाजिक कौशल्ये, सोशल स्किल्स ट्रेनिंग, ते सामाजिक वातावरणात किंवा संदर्भामध्ये घडणारे योग्य वर्तन आहे. याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या व्यक्तीने त्यांचे प्रदर्शन केले तर त्यांना इतरांच्या नकारात्मक प्रतिसादांपेक्षा अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळतो. मंडल, तर हा वर्तुळासाठी एक संस्कृत शब्द आहे आणि तो शब्द कधीतरी जादूचे वर्तुळ किंवा पवित्र वर्तुळ म्हणून अनुवादित केला जातो. मग लवचिकता किंवा फ्लेक्सिबिलिटी, तणावपूर्ण आणि कठीण परिस्थितीतून पुनर्प्राप्त करण्याची, परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि बदलण्याची क्षमता आहे. म्हणजे इकडे जास्त करून फ्लेक्सिबिलिटी असं म्हटलं गेलेलं आहे, पण याचा अर्थ होतो तो रेसिलियन्स होतो. म्हणजे एक अशी काय तणावपूर्ण आणि कठीण परिस्थिती असते, पुनर्प्राप्त करणे म्हणजे रेसिलियन्स म्हणजे कठीण परिस्थितीतून तुम्ही मार्ग शोधता आणि यशस्वी पण ठरता असं आहे. तर तणावपूर्ण आणि कठीण परिस्थितीतून पुनर्प्राप्त करण्याची, परिस्थितीशी जुळवून घेण्याची, अडॅप्टेशन आणि बदलण्याची क्षमता आहे. म्हणजे आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढतात आणि तो मार्ग काढताना पण तुम्हाला बऱ्याच समस्या येतात, पण त्या समस्यांवर तुम्ही मात करून मात जेव्हा करता तेव्हा यशस्वी होता आणि तुम्हाला अनुभवच असतो. तर त्या अनुभवामुळे बदलण्याची क्षमता आहे. म्हणजे एकंदर असं जरा तुमचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असतो. तर ते म्हणजे रेसिलियन्स किंवा लवचिकता असं म्हणता येईल. एक थोडक्यात म्हणजे तणावपूर्ण आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढणे आणि यशस्वी होणे हे म्हणजे लवचिकता. एक थोडस ते कठीण परिस्थितीला चिडवलं जातं तर ते म्हणजे रेसिलियन्स. मग आता 9वा युनिट म्हणजे बाल हक्क आणि सुरक्षा, चाइल्ड राईट्स, चाइल्ड सेफ्टी अँड राईट्स. तर बाल हक्क हे मूलभूत मानवी हक्कांपेक्षा खूप जास्त आहेत, कारण 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींकडे गरजांचा एक अनोखा संच असतो हे मान्य करणे आवश्यक आहे. या अद्वितीय गरजा त्यांच्या असुरक्षा आणि त्यांच्या अवलंबित स्थितीतून निर्माण होत असतात. तर मुलांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी सरकारी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाते आणि ते सरकारी कार्यक्रम म्हणजे साधारण कोणते आहेत तर मग जगण्याचा आणि विकासाचा अधिकार आणि संरक्षण आणि सहभागाचा अधिकार. म्हणजे सरकारी कार्यक्रम कशावर केलेले आहेत तर मग हे दोन
गृहीतक आहेत. तर मग जगण्याचा आणि विकासाचा अधिकार आणि संरक्षण आणि सहभागाचा अधिकार. मुलांच्या फायद्यासाठी प्रमुख योजना आहेत आणि त्या सरकारकडून आहेत. तर मध्ये अंगणवाडी सेवा योजना, पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना, मग उज्ज्वला, बेटी बचाव बेटी पढाव आणि बाल संरक्षण सेवा योजना, मग सर्व शिक्षा अभियान हे सुद्धा आहे. तर प्रत्येक मुलाला मुलीला जे 18 वयाखाली आहेत त्यांना शिक्षणाचा हक्क आहे. सर्व शिक्षा अभियान. अंगणवाडी हे भारतातील ग्रामीण बाल संगोपन केंद्राचे प्रकार आहेत. इंग्रजीत याचा अर्थ अंगण निवारा असा होतो. मग बाल भूक आणि कुपोषणाचा सामना करण्यासाठी 1975 मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आला आहे अंगणवाडी. अंगणवाडी केंद्र हे मुख्यतः एक अंगणवाडी सेविकाद्वारे चालवले जाते आणि एक अंगणवाडी मदतनीस द्वारे सहाय्य केले जाते. अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा PWD कायदा 1995 हा अपंग लोकांचा पूर्ण सहभाग आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी लागू करण्यात आला आहे. यात 21 प्रकारच्या अपंगत्वांचा समावेश आहे. मतिमंदतेची जागा बौद्धिक अपंगत्व ने घेतली आहे. बाल न्याय कायदा 2018 बाल न्याय कायदा 2000 18 वर्षांखालील मुलांना किशोर म्हणून वर्गीकृत करतो. कायद्याशी संघर्ष करणारी मुले आणि काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुले. लैंगिक न्याय अधिनियम 2015 च्या कलम 15 मध्ये असे नमूद केले आहे की 16 वर्षांवरील आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर प्रौढ न्यायालयात खटला भरला जाऊ शकतो आणि जघन्य गुन्हा केल्याचे केव्हा तर ते जघन्य गुन्हा केल्याचे आढळल्यास. आता चाइल्ड हेल्पलाईन सेवा एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आली आहे आणि ते मुलांना एक संपर्क सेवा प्रदान करणे जिथे त्याची अत्यंत गरज आहे. शहान 86 दुरुस्ती कायद्यामध्ये कलम 21(अ) समाविष्ट करून RTE 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांनी जायचे आहे. प्रत्येक घरात जायचे आहे आणि विचारायचे आहे की घरातील व्यक्ती कोण आहेत, काय वय आहे, 6 ते 14 मध्ये शिक्षण चालू आहे का. जर का 6 ते 14 या वयोगटातील व्यक्ती असतील तर त्यांचे शिक्षण चालू आहे का हे विचारायचं आहे. आणि जर का नसेल तर त्यांना म्हणजे शिक्षण त्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा करायचं आहे जर का चालू नसेल शिक्षण तर. मग चाइल्ड हेल्पलाईन्स त्यांचे कार्य UNCRCच्या 4 मुख्य तत्वांवर आधारित आहेत. बालकांच्या हक्कांवरील संयुक्त राष्ट्र अधिवेशन, गैरभेदभाव, मुलाचे सर्वोत्तम हित पाहणे, जीवनाचा अधिकार, जगणे आणि विकास आणि मुलाच्या मतांचा आदर करणे. राष्ट्रीय मोबाईल ऑपरेटर याद्वारे बालकांना मदत करू शकतात. तर मग चाइल्ड हेल्पलाईन्सवर सहज प्रवेश करणे, मुलांचे कॉल टू चाइल्ड हेल्पलाईनची गोपनीयता सुनिश्चित करणे आणि कॉल रूटिंगद्वारे प्रादेशिक बाल समर्थन सेवा सुनिश्चित करणे. तर आता बाल हक्क आणि सुरक्षितता महत्वाच्या संकल्पना. नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, अधिक सामान्यतः नीती आयोग म्हणून ओळखले जाते. हे भारत सरकारचे प्रमुख धोरण थिंक टँक आहे.
केंद्र आणि राज्यांना दिशात्मक आणि धोरण इनपुट प्रदान करते. मग अधिवेशन, आंतरराष्ट्रीय करार आणि अशी साधने आहेत जी त्यांना मान्यता देणाऱ्या देशांना कायदेशीर बंधनकारक बंधने निर्माण करतात. धोकादायक व्यवसाय, मुलांच्या शारीरिक, भावनिक किंवा नैतिक आरोग्यासाठी हानिकारक. मग जुवेनाईल जस्टिस किंवा न्याय, तर लॅटिन शब्दातून आलेला जुवेनिस म्हणजे तरुण, जुवेनाईल म्हणजे तरुण आणि तो जुवेनिस या लॅटिन शब्दातून जुवेनिस म्हणजे तरुण. तर बाल न्याय ही एक फ्रेमवर्क आणि एक प्रणाली आहे जी तरुणांचे संरक्षण करते, सुधारणा करते आणि त्यांचे पुनर्वसन करते. चुकीची वागणूक आणि असामान्य परिस्थितीतील मुलांशी प्रौढ गुन्हेगारी कायद्याद्वारे व्यवहार केला जाऊ शकत नाही या गृहीतकावर आधारित आहे. तर म्हणजे चुकीची वागणूक आणि असामान्य परिस्थितीतील मुलांशी प्रौढ गुन्हेगारी कायद्याद्वारे व्यवहार केला जाऊ शकत नाही या गृहीतकावर आधारित आहे आणि म्हणून त्याला जुवेनाईल जस्टिस असं म्हटलं आहे. तरुण असे बाल किंवा मग तरुण, म्हणजे जर का कोणी 16 वर्षांच्या खालच्या लोकांनी काही गुन्हा केलेला आहे तर मग त्यांना प्रौढ गुन्हेगारी कायदा लागत नाही. तर कोणता लागतो, तर मग तो जुवेनाईल कायदा लागतो असं आहे. तर आपण आता पुन्हा भेटूया नंतर. धन्यवाद.